तर अहिल्यानगरचे जे समस्या सांगण्यात आलेल्या आहे त्यापैकी एक समस्या आहे की मनुष्यबळ जे आहे कमी आहे. त्याचं क्राईम आणि कार्यक्षेत्र सर्वात मोठा आणि मुंबईचे नंतर दुसरा नंबरचा आहे क्राईममध्ये. आणि त्यामुळे जे संख्याबळ 2011-12मध्ये एक्स्ट्रा देण्यात आला होता त्यानंतर देण्यात आलेला नाही. त्याचं एक पाठपुरावा करणे गरजेचे आहे. प्रस्ताव सरकारकडे म्हणजे मंत्रालयाकडे पाठविण्यात आलेले आहे. याचा अर्थ असा आहे की DG ऑफिसची संमती आहे त्या मुद्द्यावर. 2000 जे 12चे कॉन्स्टेबल्स आहे त्यांना अभावित सॅलरी जी आहे हेड कॉन्स्टेबलची मिळणे सुरू झालेलं आहे. पण 2009-10-11चे लोकांना मिळालेलं नाही, कारण शासन निर्णयामध्ये एवढंच लिहिले आहे की 2012 किंवा त्यांचे पूर्वीचे असा शब्द नाही लिहिल्यामुळे ते चूक झालेले आहे. त्याचा एक पाठपुरावा मला करायचा आहे या लोकांसाठी. सायबरचे काही जे डिस्कव्हरीचे जे टूल्स आहे ते त्याचे AMC संपलेले आहे. त्याच्यासाठी मी बोललो ADG सायबरशी. तसेच एक मला असं समजले की जे आपले पोलीस खेळाडू आहेत बॉक्सिंगचे त्यांना खेळायला मिळत नाही. फेडरेशनचे जे मॅचेस असतात ज्यामध्ये ओपन नॅशनल्स वगैरे खेळले जातो, तर ओपन राज्य ओपन नॅशनल खेळले जातो. तर हे जुने अध्यक्षने असा निर्णय घेतले होते. मी आताचे अध्यक्ष माननीय प्रवीण दरेकर साहेब यांच्याशी बोललो आणि त्याने लगेच होकार दिलेला आहे की अशा प्रकारच्या डिस्क्रिमिनेशन केला जाऊ शकत नाही आणि आता त्यांचं सुरू करू, त्यांना खेळणे देऊ. याच्या विरुद्ध आमचे माननीय गृहमंत्री महोदयाने खूप मोठा निर्णय घेऊन आणि खूप तीव्र गतीने याला चालना दिलेली आहे. नवीन ANTF अँटी नार्कोटिक टास्क फोर्स तयार करण्यात आलेले आहे आणि त्याची टीम तयार करण्यात आलेले आहे. या 1 वर्षामध्ये ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याची टीम तयार झालेली आहे. त्याच्यावर कारवाई करण्यासाठी सर्व प्रकारची यंत्रणा उभी करण्यात येत आहे. आणि हा मुद्दा निसंदेह मी युवकांना सांगतो की तुम्ही डिप्रेशनमध्ये असताना, तुम्ही वेगवेगळे प्रकारचे ताणतणावामध्ये असताना, पियर प्रेशर म्हणजे तुमचे दोस्तमध्ये असताना हा जे गोष्टी करतात, ड्रग्स घेतात किंवा ओव्हर अल्कोहोलिझम करतात, तर हा तुम्हाला बर्बाद करण्याचं पद्धत आहे. आणि याच्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं समस्याचं समाधान मिळत नाही. समस्याचं समाधान पाहिजे तर शरीर स्वस्थ ठेवा, मन स्वस्थ ठेवा, इंद्रिय स्वस्थ ठेवा, तुमची आत्मा स्वस्थ आणि पवित्र राहील आणि तेव्हा तुमचं सर्व समस्याचं समाधान आपोआप तुम्हाला मिळायला लागणार आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.